एव्हरीवन, माझे नाव श्रीहान विनायक पडवळ आहे. आज मी तुम्हाला एक असा फॅन दाखवणार आहे ज्यामुळे तुमची बरीचशी वीज वाचेल. हा बघा, माझा ओरिएंट VLDC सिलिंग फॅन आणि हा त्याचा रिमोट. हा फॅन आम्ही Amazon या ॲप्लिकेशन वरून 3,599 रुपये या किमतीमध्ये बाय केला होता. आता मी तुम्हाला याच्याबद्दल सगळं काही दाखवतो. आता मी हा फॅन सुरू करून दाखवतो. हे बघा, हे रिमोट वरती जे ग्रीन बटन असते त्याने फॅन सुरू होतो. मी तुम्हाला फॅन सुरू पण करून दाखवतो. तुम्ही वरती बघू शकता की फॅन वरती सुरू होत आहे. तर फॅन मी तुम्हाला सुरू पण करून दाखवतो पूर्ण. तर बघा, फॅन सुरू होत आहे. आता मी तुम्हाला याच्या आणखीन एका फीचर बद्दल माहिती देतो. हे बघा, याच्यावरती की आहे, मग एक सगळ्यात मोठी की. याच्यावरती फक्त 5 पर्यंतचेच आकडे आहेत, 5 पर्यंतच. आता वरती आणखीन एक खाली की आहे, ही वाली. तर ही बूस्ट की आहे. जर तुम्ही ही वाली की दाबलीत तर मग तुमचा फॅन डायरेक्टली 6 या स्पीडवरती जाईल. आणि याच्यासाठी रेग्युलेटरची गरज नसते. हा फॅन रिमोटने ऑपरेट होतो. आता तुम्हाला मी बूस्ट वरती पण फॅन करून दाखवतो. तर बघा, फॅन तिकडे फास्ट होतोय हळूहळू. बघा, फॅन पूर्ण फास्ट झाला आहे. आता मी तुम्हाला याच्या आणखीन एका फीचर बद्दल दाखवतो, LED लाईट. 1 मिनिट थांबा. हे बघा, मी LED लाईट सुरू पण केली आहे. आणि हे बघा, 6 LED लाईट भेटल्या. जेवढा तुमच्या फॅनचा स्पीड असेल तेवढ्याच LED लाईट्स भेटतील. हे बघा, LED लाईट्स पण भेटले आहेत. आता मी तुम्हाला याच्या आणखीन एका फीचर बद्दल दाखवतो. हे बघा, त्याच्यावरती एक टायमर फीचर आहे. त्याच्यावरती 2, 4 आणि 6, 8 असे कीज आहेत. हे जे कीज आहेत हे स्पीड कंट्रोलेशनसाठी नाही, हे टायमरसाठी आहे. टायमर म्हणजे ह्या फॅन जर तुम्ही 2 हे बटन दाबले तर मग फॅन ऑटोमॅटिक 2 तासाने बंद होणार. आणि हे कसं बंद होतं फॅन टायमर हे, तर मग जेव्हा तुम्ही हे बटन दाबता तेव्हा फॅनच्या मायक्रो प्रोसेसरकडे एक मेसेज जातो की फॅन 2 तासांनी बंद करायचा आहे. मग तिकडे ते वेळेची गणना सुरू करते. बरोबर 2 तास झाल्यानंतर हे ऑटोमॅटिक फॅनचा वीज प्रवाह बंद करते. त्यामुळे फॅन बंद होऊन जातो. आणि याच्यामध्ये एक BLDC मोटर असते. आपल्या जे बाकीच्या फॅन्समध्ये मोटर असतात त्या या फॅनमध्ये असतात. या फॅनमध्ये BLDC मोटर असतात. त्यामुळे या घर्षण जवळपास कमीच होते आणि आवाज पण जास्त येत नाहीत. आणि जर तुमच्या घरामध्ये विजेचा प्रवाह म्हणजेच लोड कमी जास्त झाला तरी या फॅनच्या स्पीडवरती याचा काही इफेक्ट होणार नाही. फॅन ज्या स्पीडमध्ये तुम्ही सेट केला त्या स्पीडमध्ये फिरत राहणार, ना स्लो ना फास्ट. आता मी तुम्हाला आणखीन एक काहीतरी सांगतो. जर तुम्ही टायमर सेट केला नसेल आणि जर तुम्हाला आपल्या झोपेमध्ये डिस्टर्बन्स नको असेल तर मग मी तुम्हाला ट्रिक सांगतो. हे बघा, तुम्ही टायमरचे कुठले पण बटन दाबून बघा झोपण्याच्या आधी. जर तुमच्या घरात खास करून 1 ते 2 वर्षांपर्यंतचे मुलं असतील तर, कारण का लहान मुलं कधी पण कुठले पण बटन कधी दाबून ठेवतात. त्यामुळे हे उपयुक्त ठरेल. कारण का जेव्हा तुम्ही हे बटन दाबाल ना तेव्हा 1 सेकंडसाठी LED लाईट्स पेटून राहणार. मी तुम्हाला हे पण करून दाखवतो. 1 मिनिट थांबा. मी इथे टायमर स्वतःहूनच सेट केला आता हे बघा, मी दाबली. आता पण 1 सेकंदासाठी LED लाईट्स गायब. हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. हे बघा, मी दाबली, 1 सेकंदात LED लाईट्स बंद होत झाली. आणि ह्या फॅनमध्ये रेड बटन आहे. हे बघा, रेड
यामुळे फॅन बंद होतो. मी तुम्हाला हे पण करून दाखवतो. हा बघा, फॅन बंद पण झाला. आता वेळ झाली आहे इथेच व्हिडिओ थांबवण्याची. आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. म्हणजे माझ्या चॅनलवरती जेव्हा मी कोणता पण व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा तो व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन तुम्हाला येईल की मी इथून व्हिडिओ अपलोड केला आहे. धन्यवाद.